निधी आमच्या हक्काचा, न्याय मिळत कसं काय नाही, मिळालाच पाहिजे, मिळत कसं नाही, मिळत कसं नाही। राज्य अभियंता संघटनेचं, कंत्राटदार महासंघाचं गेल्या 6-7 महिन्यापासून कॉन्ट्रॅक्टरांना कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध सरकार करून देत नाही। आज आम्ही महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना टोटल महाराष्ट्रामध्ये आज कलेक्टर ऑफिसला ठिय्या आंदोलन करून निवेदन देणार आहे। तर आम्ही आता मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना भेटून आलो। त्यांनी पण आम्हाला ते सांगितलं की सध्या आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, पण आम्ही प्रयत्न करतोय तुम्हाला निधी उपलब्ध। तरी हे सरकार इतकं गाफील राहतंय की अजूनही कामं मंजूर करतंय। इतके 1000 कोटी रुपये देणं बाकी असतानाही नवीन कामं काढण्याचा अजूनही त्यांचा ते प्रयत्न चालूच आहे। प्रत्येक आमदार काम मंजूर करून घेत आहे आणि ह्याला कुठल्याही प्रकारे निधी नसतो। सरकारचा नियम आहे की प्रत्येक कामाला 10% निधी असायला पाहिजे, पण ते 10% निधी सुद्धा नसताना टेंडर करतात। तर ह्याच्यावर बी आपण ह्या विषयावर आपण पत्रकार बंधूंनी मुद्दा हा आमचा सरकारपर्यंत पोहोचवावा ही आपल्याला विनंती आहे। कालमटाळ म्हणजे सरकारकडे निधीच नाही म्हणून सरळ सांगताय आणि कामं मंजूर करायला एकही प्रकारे सोडत नाहीये। आज काही भागात तर रस्ते पण नाहीये, तर तिथे डांबरीकरण संपलं तर कॉन्क्रिटिंगकरण हे करतायत, त्याच्यावर ते कॉन्क्रिटिंगची कामं करतायत। सरकारला काय म्हणणं ह्याच्या पुढे आम्ही जर पूर्ण कामं बंद करू, ज्यांचे कामं चालू असतील त्यांना गुलाबाचं फुल देऊन त्यांचे काम बंद करू। अनिल पाटील। आज दिनांक 10 मार्च रोजी आम्ही राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र महासंघ कंत्राटदार यांच्यातर्फे धरणे आंदोलन ठेवलेले आहे। बऱ्याच गेल्या काही दिवसापासून आमच्या संघटनेमार्फत आम्ही काम बंद आंदोलन पुकार केलेला होता। तसंच आम्ही माननीय मंत्री मोदी साहेबांना भेटून सुद्धा त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे, तरी सुद्धा आमचे जे बिलाचे देयक आहे अजून सुद्धा देण्यात आलेले नाहीये। त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन येथे राज्य अभियंता संघटना मार्फत करत आहोत। आता जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे की लाडकी बहीणमुळे शासनाकडे फंड उरलेला नाहीये, त्यामुळे आमच्या केलेल्या मेहनतीच्या कामाचे पैसे अजून आम्हाला कुठल्या प्रकारात स्वरूपात भेटलेले नाहीये। तसेच बऱ्याच कंत्राटदारांनी बँकेकडनं लोन घेतलेले आहे, त्यांचे EMI भरायला त्यांच्याकडे पैसे नाहीये। त्यांचे सगळे म्हणजे जे ब्लॅकलिस्टेड होत चालले, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्याची वेळ आता त्यांच्यावरती आलेली आहे, तरी सरकारनं कुठल्याही त्याच्या उपाययोजना अजून सुद्धा करण्यात आलेल्या नाहीये। लाडकी बहीण आणि त्याच्या मागे बरेच अशी अजून इतर कारणे सुद्धा आहे, पण बऱ्याच म्हणजे PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, तसेच जिल्हा परिषद बऱ्याच विभागाचे म्हणजे कुठल्या प्रकारचे देयक अजून देण्यात आलेले नाहीये। आमची त्यांना एकच विनंती आहे की जे पण देयक थांबलेली आहे ती लवकरात लवकर त्यांनी देण्यात यावी। तसंच आमचे सूचित बेरोजगार अभियंता यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स ते फेस करत आहेत, जसे की 33-34चा रेशो जो शासनाने डिक्लेअर केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी की सुद्धा यांना 33% आरक्षित कामे भेटली पाहिजे, ती त्यांना भेटत नाहीये, ती सुद्धा त्यांना भेटली पाहिजे। हा पण एक आमचा मुद्दा आम्ही निवेदन मध्ये साहेबांना देणार आहोत। आणि तसेच अजून एक मुद्दा की जे छोटे मोठे जे कामं असतात एखाद्या विभागांतर्गत, जसे 10 कामं छोटे छोटे तयार करून त्याचे एकच मोठं टेंडर बनवून एखाद्या मर्जीतल्या ठेकेदारला देण्यात येतात, ते सुद्धा थांबवण्यात आलं पाहिजे। आणि आमच्या संघटनेमार्फत आमच्याकडे तसं म्हणजे कोर्टाकडनं ऑर्डर काढलेली आहे की ही क्लबिंग ही नियमबाह्य पद्धतीने केल्या जाऊ लागली, तर ती लवकरात लवकर थांबवली गेली पाहिजे। अक्षय ताटे।